माझ्या प्रिय बाळा, आज 22 जूनचा हा दिवस तुझ्या आयुष्यात एक अत्यंत विशेष वळण घेऊन आला आहे. आणि आजच्या या क्षणी मी स्वामी समर्थ तुझ्या समोर उभा आहे आणि तुला हे सांगायला आलो आहे की ज्या आनंदाच्या बातमीची तू कित्येक दिवसांपासून वाट पाहत होतास, त्या आनंदाचा फोन तुला अवघ्या काही मिनिटातच येणार आहे. पण लक्षात ठेव, मी जे सांगतोय ते मनापासून ऐक. अनेकदा आपल्या आयुष्यात अशा संधी येतात, पण आपण त्या कानाडोळा करून सोडून देतो. आजचा हा क्षण तुझ्यासाठी एक योगायोग नाही, तर ती एक दैवी सूचना आहे. आजचा हा संवाद केवळ ऐकण्यासाठीच नाही, तर तो अनुभवण्यासाठी आहे. मी तुला आज असे काही सांगणार आहे जे तुझ्या संपूर्ण आयुष्याचा मार्ग बदलून टाकेल. जर हा संवाद पूर्ण ऐकलास तर तुला समजेल की तुझी प्रत्येक समस्या, तुझे प्रत्येक दुःख हे माझ्या आशीर्वादासमोर किती क्षुल्लक आहे. त्यामुळे घाई न करता पूर्ण विश्वासाने माझ्याशी एकरूप होऊन हे शेवटपर्यंत ऐक. तुझे आयुष्य बदलण्याची सुरुवात आता इथूनच होत आहे. बाळा, आयुष्यात जेव्हा संकट येतात तेव्हा माणूस खूप खचून जातो. पण आठव तो प्रसंग जेव्हा माझ्या एका भक्ताने संकटात सापडल्यावर फक्त श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या नामाचा जप केला होता. त्याला वाटले होते की सगळं आता काही संपलेलं आहे. पण त्या मंत्राच्या जपाने त्याच्या आयुष्यात जो काही बदल घडवला तो चमत्कारिकच होता. आता तू माझ्यासोबत पुन्हा एकदा नामस्मरण कर. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. हे नामस्मरण करत असताना तुझा श्वास स्थिर कर. तुझ्या मनातील भीती आता निघून जात आहे असे अनुभव कर. बाळा, माणसाच्या आयुष्यात घाई खूप असते. त्याला सर्व काही लगेच हवे असते. पण लक्षात ठेव, जेव्हा मी म्हणतो की आनंदाची बातमी येणार आहे, तेव्हा तुझी पात्रता सिद्ध होण्याची वेळ आलेली असते. सबुरी म्हणजे केवळ थांबणं नसतं, तर विश्वासाने वाट पाहणं. ज्या फोनची तू वाट पाहतोयस तो फोन केवळ एक बातमी नसेल, तर ती तुझ्या कष्टाची फळश्रुती असेल. आजच्या या दिवशी तू तुझ्या मनातील सर्व नकारात्मक विचारांचा कानाडोळा कर. लोक काय म्हणतील, परिस्थिती कशी आहे, हे विचार सोडून दे. जे तुझ्या नशिबात आहे ते तुला मिळणारच आहे. मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. तू केलेल्या सत्कर्माचे फळ आता तुला मिळणार आहे. कधी कधी आपण खूप कष्ट करतो,
पण फळ मिळत नाही. तेव्हा तुला वाटते की स्वामी माझ्याकडे पाहत नाहीत की काय? पण बाळा, मी तर तुझ्या प्रत्येक श्वासात आहे. तुझा फोन म्हणजे केवळ एखादी बातमी नाही, तर तुझ्या आत्म्याला मिळणारी ती तृप्ती आहे जी तुला अनेक दिवसांपासून हवी होती. मी तुला एक अनुभव सांगतो जो तुला बळ देईल. एका गरीब माणसाने जेव्हा पूर्ण समर्पित भावनेने मला आपल्या दुःखाची जाणीव करून दिली, तेव्हा त्याने कधीच विचार केला नव्हता की एका फोन कॉलद्वारे त्याचे संपूर्ण आयुष्य पालटून जाईल. पण तो दिवस आला आणि त्याने आनंदाने मला साष्टांग नमस्कार केला. तसेच आज 22 जूनला तुझ्याही आयुष्यात असाच एक आनंदाचा क्षण येत आहे. तू जी मेहनत केली आहेस त्या मेहनतीचे फळ आज फळफळणार आहे. बाळा, तू हे लक्षात घे की तुझे आयुष्य हे एका पुस्तकासारखे आहे आणि मी त्याचा लेखक आहे. प्रत्येक पानावर, प्रत्येक ओळीवर माझे आशीर्वाद आहेत. तू मागे वळून पाहिलेस तर तुला दिसेल की तू ज्या संकटातून बाहेर पडलास त्या प्रत्येक वेळी मी तुझ्या सोबत होतो. आज जर तू या संवादाशी जोडला गेला आहेस तर याचा अर्थ असा की तू एका मोठ्या बदलासाठी तयार झाला आहेस. तुझ्या व्यवसायांमध्ये असो किंवा नोकरीत असो किंवा घरगुती आयुष्यात सुद्धा असो, जे काही अडकलेले आहे ते आता सुटणार आहे. मी तुझ्या बुद्धीला एक नवी दिशा देणार आहे. तुझ्या हृदयाला एक नवीन शांतता देणार आहे. आता शेवटी तुला काय करायचे आहे ते नीट ऐक. आज तू जे काही काम हातात घेणार आहेस त्याची सुरुवात करताना एकदा डोळे मिटून माझे स्मरण कर. तुझ्या मनात असलेली चिंता आता सोडून दे, कारण ज्या आनंदाच्या बातमीची तू आतुरतेने वाट पाहत होतास ती आता तुझ्या अगदी जवळ आली आहे. मी तुला नेहमी सांगतो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तुझा आजचा दिवस शुभ जाईल आणि लवकरच तू आनंदाने मला हे सांगशील की तुझे काम फत्ते झाले आहे. मी नेहमी तुझ्या पाठीशी आहे माझ्या बाळा. तुझा विश्वासच तुझी सर्वात मोठी ताकद आहे आणि या विश्वासाच्या बळावर तू कोणत्याही संकटावर विजय मिळवू शकतोस. आता उठ, तुझा फोन येईल आणि तुझे आयुष्य एका नवीन सकारात्मक वळणावर जाईल. हे वचन आहे माझ्या बाळासाठी. तू लक्षात ठेव की मी तुला कधीच एकटे सोडणार नाही आणि तुझ्या प्रार्थनेचे फळ तुला नक्कीच मिळेल.
आनंदाने आणि विश्वासाने आजच्या या दिवसाला सामोरे जा. श्री स्वामी समर्थ.